दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये खरंच मारला गेलाय का? खरंच त्याच्यावरती विषप्रयोग झालाय का? की या फक्त अफवा आहेत याची चर्चा माध्यमांमध्ये आणि समाज माध्यमांमध्ये सध्या जोरात सुरू आहे. याची अर्थात कोणीही पुष्टी करत नाहीये. त्यामुळं या अफवा आहेत का की खरंच असं काही घडलंय हे प्रश्न आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात. मात्र या निमित्ताने भारतीय गुप्तचर यंत्रणा पाकिस्तानमध्ये किंवा आपल्या शत्रू राष्ट्रांमध्ये कसं काम करत असतात आणि त्या अशा काही प्रकार कसा घडवून आणतात याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत वरिष्ठ IPS अधिकारी जे निवृत्त झालेले आहेत, जयंत उमराणीकर सर. उमराणीकर सर पुणेकरांना किंवा महाराष्ट्राला पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून माहीत आहेत. मात्र त्याआधी तब्बल 22 वर्ष त्यांची सर्व्हिस, त्यांची सेवा ही या आपल्या गुप्तचर यंत्रणेमध्ये झालेली आहे. सर, स्वागत तुमचं. दाऊदबद्दलच्या या ज्या बातम्या येत आहेत तर त्या ऐकल्यानंतर, त्या पाहिल्यानंतर एक अधिकारी म्हणून तुमच्या मनात काय येत आहे? मनामध्ये हेच येते की जर ही बातमी खरी असेल तर खूप चांगली बातमी आहे. जर बातमी खरी नसेल तर पुन्हा आणखी एक वावडी उठली असंच म्हणावंसं वाटेल. कारण दाऊद हा आपला मोस्ट वॉन्टेड म्हणतात असा क्रिमिनल होता आणि अक्षरशः वर्षानुवर्ष नाही तर दशकानुदशकं त्यांनी मुंबईमध्ये दहशत ठेवली होती. आणि सर्वात मोठा त्याचा अपराध माझ्या दृष्टीनं जो आहे तो 93चे जे बॉम्ब ब्लास्ट त्यांनी घडवून आणले. आपल्याच देशामध्ये, आपल्याच शहरामध्ये निरपराध लोकांना मारलं, याच्यासारखा मोठा अपराध असू शकत नाही. तर अशा अपराध्याला केव्हा ना केव्हा तरी शिक्षा मिळणार. ती अशा पद्धतीने मिळाली तरी चालेल. सर, या निमित्ताने जो काही एक प्रश्न सध्या चर्चेत आहे, प्रश्न म्हणण्यापेक्षा एक मुद्दा की आपल्या गुप्तचर यंत्रणा मग पाकिस्तानमध्ये असेल किंवा अफगाणिस्तानमध्ये असेल तर कशा स्वरूपामध्ये कार्यरत असतात आणि आपल्या देशाचे जे शत्रू आहेत दाऊदसारखे, तर यांच्यावरती कशा स्वरूपाची कारवाई होत असते? आता मी ज्या गुप्तचर यंत्रणेमध्ये होतो तिचं काम बाहेरच्या देशांमध्ये काम करणं हे होतं. त्यामुळे तसा डायरेक्टली दाऊदशी माझा कधी संबंध आला नाही जोपर्यंत तो देश सोडून गेला नाही तोपर्यंत. पण एका वेगळ्या पद्धतीनं संबंध आला तो असा की मी त्यावेळी मुंबईमध्ये माझं पोस्टिंग होतं आणि मॉनिटरिंगची काही जबाबदारी आमच्याकडे होती. 93चे बॉम्ब ब्लास्ट जेव्हा झाले त्यावेळेला आम्हाला ज्या मॉनिटरिंगच्या लिंक्स मिळाल्या त्या फार महत्त्वाच्या होत्या. त्यातली एक लिंक अशी होती की दाऊद कराचीमध्ये बसलेला आणि त्याचा एक साथीदार सावत्या म्हणून होता, तो काठमांडूमध्ये. या दोघांचं संभाषण आम्हाला इंटरसेप्ट करता आलं आणि त्याच्यामध्ये जी चर्चा झाली होती ती हेच होती की सावत्या खूप अपसेट होता की भाई असं कसं सगळं घडवून आणलं. सगळं बंबईया हिंदीमध्ये सगळं ते संभाषण होतं. हे असं कसं झालं, किती लोक मारले गेले. आणि मग दाऊद त्याचं कसं म्हणजे स्पष्टीकरण, समर्थन करत होता. ते खूप ऐकण्यासारखं होतं. बाबरी मस्जिद, अमुक तमुक सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये आणल्या. पण हा जो आहे अतिशय महत्त्वाचा पुरावा ठरला आणि हा जो इंटरसेप्ट आहे तो आम्हाला पंतप्रधानांपर्यंत पोचवता आला. आणि त्यामुळे दाऊदची जी लिंक आहे बॉम्बस्फोटाबरोबरची ती अगदी 100% एस्टॅब्लिश झाली. आता खूप वर्ष झाली आहेत त्यामुळे सांगायला काही हरकत नाही. ही आम्ही लिंक नंतर इतर संघटनांशी पण शेअर केली होती, परदेशी इंटेलिजन्स गुप्तचर यंत्रणांशी. आणि हा खूप म्हणजे त्यांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा पुरावा होता. कारण दोन्ही बाजूला माणसं जी आहेत त्यांना माहीत नव्हतं की इंटरसेप्ट होतं आहे म्हणून आणि ते दिलखुलासपणे बोलत होते. आणि साधारणपणे कुठला कालावधी, म्हणजे 93 बॉम्बस्फोट तर लगेच झाला होतं? म्हणजे मला वाटतं काही दिवसामध्येच. आता एक्झॅक्ट मला तारीख सांगता येणार नाही कारण रिटायर होऊन मला 14 वर्ष झाली. पण हा एक अतिशय महत्त्वाचा इंटरसेप्ट आम्हाला मिळाला होता. आणि तिथून म्हणजे अगदी पुरावा हातात मिळाला की या बॉम्बस्फोटांमागे 93च्या दाऊद इब्राहिमच आहे. दुसरा पण आमचा जो इनपुट होता तो हा होता की याकूब मेमन आणि त्याची फॅमिली मुंबईतनं व्हाया दुबई कसे पळाले ते सगळे आम्हाला मॅनिफेस्ट पण मिळालं होतं. डायरेक्ट एअरलाईनमध्ये बसून ते गेले, त्यांची नावं मिळाली. हे सगळं इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. सर, दाऊदला आपल्या गुप्तचर यंत्रणा पाकिस्तानमध्ये कारवाई करून ठार करू शकतात का, किंवा नक्की कशा स्वरूपाचं काम चालतं, म्हणजे याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल? काय
गुप्तचर यंत्रणा ज्या आहेत ना त्यांची काम करायची पद्धत फार वेगळी असते. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट त्यांना जी लागते ती ही आहे की सरकारने योग्य प्रकारे आणि स्पष्ट जर आदेश दिले तर काम करणं सोपं होतं. जर मोघम काम असेल, मोघम काही सांगितलं असेल तर मग काम करणं फार अवघड होतं. हां, तर काही स्पष्ट आदेश असेल तर आपल्या यंत्रणा कुठेही काहीही करू शकतील. म्हणजे फार मोठे घातपात म्हणत नाही मी, कारण घातपात करणं हा आपला स्थायी भाव नाही. परंतु जर काही आदेश आला तर त्याचं पालन करणं तेवढी क्षमता आपल्या गुप्तचर यंत्रणांमध्ये नक्की आहे. आणि याच्यातून जी काही कॉम्प्लिकेशन्स किंवा जे काही इतर गोष्टी ज्या काही तयार होतात, तर या सगळ्यांचा विचार करूनच सरकार या बाबतीमध्ये आदेश देतं असं तुमचा अनुभव सांगतो. काय वाटतं? असं असायला पाहिजे. आता काय आपल्याकडे कुठलाही कायदा नाही ज्याच्यामुळे तुम्हाला गुप्तहेर संघटनांवर तुम्हाला काही म्हणजे कंट्रोल ठेवता येईल अशा प्रकारचा कायदा आपल्याकडे नाही आहे. आणि जे आदेश येतात ते वेगळ्या वेगळ्या प्रकारे येतात. थेट असे काही नसतं, फक्त ते स्पष्ट पाहिजे. दुसरं सर की आता ह्या दाऊदच्या निमित्ताने की याला कुणीही म्हणजे हे करत नाहीये, म्हणजे त्याची पुष्टी करत नाहीये, ना भारताच्या बाजूनी होतीये ना पाकिस्तानच्या बाजूनी होतीये. पाकिस्ताननी जर पुष्टी केली की दाऊदच्या बाबतीमध्ये असा प्रकार घडला तर ते मान्य करण्यासारखं होईल पाकिस्तान की हो दाऊद त्यांच्या देशामध्ये राहत होता. आणि भारताने अधिकृतरित्या आपल्या परराष्ट्र विभागाने जर हे सांगितलं की हो आम्ही दाऊदला हे असं केलं, तर मग दुसऱ्याच्या देशामध्ये दुसऱ्याच्या भूमीमध्ये जाऊन भारताने कारवाई केली असं ते सांगणं होईल. बरोबर सर? त्यामुळे अधिकृतता अशा प्रकारच्या कारवायांना खूप कमी असते. नाही, आणखी एक सांगायचं म्हणजे दाऊदला पाकिस्तानमध्ये अनेक जणांनी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे, त्याचे फोटोग्राफ्स पाठवलेले आहेत, त्याच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज मॉनिटर केलेल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तान या पोझिशनमध्ये नाही की ते सांगू शकतील की दाऊद आमच्याकडे नाही आहे. फक्त असला तर आम्हाला कुठे तो माहीत नाही. म्हणजे जसं त्यांनी ओसामा बिन लादेनचं जसं केलं होतं, शेवटी मारला गेला तो पाकिस्तानमध्येच मारला गेला, त्याला त्यांना कबूल करावं लागलं की हा पाकिस्तानमध्येच होता म्हणून. तशीच काहीशी परिस्थिती दाऊदची आहे. आपल्या बाबतीत पण मग हे असं की बाबा म्हणजे आपण कारवाया करताना त्याला अधिकृतता जे कुठल्याही देशाला म्हणजे जी नाही, ह्या गोष्टींना अधिकृत म्हणता येत नाही. फक्त एक देश आहे अमेरिका, जिथे प्रेसिडेंटला अधिकृतपणे अमक्या अमक्या माणसाला मारा, म्हणजे जिवंत मारा अशा प्रकारचे आदेश देता येतात. आपल्याकडे असा कुठल्याही प्रकारचा कायदा नाही आहे. त्यामुळे जे होतं ते अनधिकृतपणे अधिकृत म्हणा किंवा उलटं म्हणा, अशा पद्धतीनंच ते होतं ज्या गोष्टी होतात त्या. तर धन्यवाद सर. तर गुप्तचर यंत्रणांचं काम मुळात चालतं कसं हे तर आपण समजून घेतलं की बऱ्याचदा आणि बहुतांशदा, बऱ्याचदा म्हणण्यापेक्षा या कारवाया ज्या आहेत त्या अनौपचारिक पातळीवरतीच राहतात. ना त्याचं समर्थन होतं ना त्याचं खंडन होतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की उमराणीकर सरांनी सांगितली की जर आपल्या शासनकर्त्यांकडून थेट असे स्पष्ट असे आदेश दिले गेले तर आपल्या गुप्तचर यंत्रणा जगभरामध्ये कुठेही जी हवी आहे ती कारवाई करायला सक्षम आहेत. आता दाऊदच्या बाबतीमध्ये नक्की काय घडलं आहे हे पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला कळेल. कॅमेरामन विजय राऊत, मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.